नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे ते बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हेक्टरी शेतकऱ्यांना 13,000 रुपयापासून ते 18,000 पर्यंत मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे सविस्तर तुम्हाला माहिती बघायची असेल तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला वळूया व्हिडिओकडे। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या फक्त 1 रुपये पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या अभिनव योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सरासरी सुमारे 13,000 रुपये जमा होत आहे। या योजनेची सविस्तर माहिती आणि भरपाईची प्रमाण खालीलप्रमाणे दिलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, नामपात्र शुल्क म्हणजे काय? शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा भरण्याची सोय मिळालेली आहे। राज्य सरकारचा भार, उर्वरित संपूर्ण विमा रक्कम राज्य सरकार स्वतः वहन करते, त्यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक भार पूर्णपणे कमी झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, याची पारदर्शकता काय आहे ते बघूया। सध्या विमा क्लेम प्रक्रिया सुरू असून भरपाईची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे गैरवापर टळतो आणि मदत त्वरित मिळते। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकासाठी ही भरपाई मिळते ते बघूया। प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारी रक्कम ही त्याच्या पिकाच्या प्रकारावर, नुकसानीच्या प्रमाणावर आणि लागवडीखालील क्षेत्रफळ आणि घेतलेल्या विम्याच्या एकूण रकमेवर अवलंबून असते। शेतकरी मित्रांनो, म्हणजे सर्व बाजू त्यांना समान हव्यात। आणि शेतकरी मित्रांनो, पीक प्रकार आहे सोयाबीन, म्हणजे आपण उदाहरणार्थ बघूया, एक पीक त्यामध्ये सोयाबीन आहे। अंदाजित भरपाई प्रति हेक्टर किती मिळते सोयाबीनसाठी ते बघूया। सोयाबीनसाठी 12,000 ते 15,000 रुपये हेक्टर, म्हणजेच 5,000 रुपये एकरी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळते। शेतकरी मित्रांनो, व्यावसायिक पिकांच्या नुकसानीची भरपाई काही प्रकारांमध्ये 25,000 पर्यंत गेलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आधार मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे रब्बी आणि खरीप या दोन्हीचे मिळून असे 25,000 ते 30,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात, असं यांचं म्हणणं आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे विमा कंपनी किंवा संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, आता कागदपत्रे कोणते आहेत त्यासाठी ते सुद्धा आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, पहिला आहे आधार कार्ड, म्हणजे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। दुसरा आहे 7/12 सुद्धा आवश्यक आहे पीक विम्यासाठी। नंबर 3चा आहे 8अ सुद्धा हवाच। आणि नंबर 4चा आहे पीक नुकसानीचा पंचनामा अहवाल। आणि 5 क्रमांकाचा आहे बँक पासबुकची प्रत, म्हणजे बँक पासबुकची प्रत तुम्हाला आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला पीक विमा भरण्यासाठी लागतात, तेव्हाच तुम्हाला पीक विमा मिळणार। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।